उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही आवाज कमी करा रे आवाज वगैरे त्रास देऊ लागेल सिस्टम चुकून नाही हा वैकुंठितो ऐसे नाही श्रवण काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठितो ऐसे नाही कवन काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठितो ऐसे नाही कवन काही काल्याचे विठाल समचरण सरोजम सांद्रणिलामुदाभम जगननिहित पाणी मन्नन मन्ननाना तरुण तुलसीमाला कन्नरं कन्ननेत्रं सदैव धवलहसं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो चरण संताची त्यांच्या कृपाधारी कथेचा विस्तारू भावाची सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येची अधिकरती जीवन श्री केलं श्री म्हणजे हे नमस्कारो आता मस्तक हे पाय या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवन काही काल्याचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्य आणि त्या ठिकाणी संत श्रेष्ठ श्री संत श्रीमंत असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा काला या प्रकरणातील 4 चरणाचा भंग आहे. विठ्ठल
ठिकाणी अगत्यता आहे. चालू असणारा सद्गुरू वंशी महाराज स्वामी यांच्या कृपा आशीर्वादाने तुम्ही सर्व संत मंडळींच्या मार्गदर्शन सहकार्याने शांतीब्रह्म संत शांत आणि श्रीमंत असणारे माझे एकनाथ बाबा यांनी संशोधन केलेल्या ज्ञानेश्वरीचा हा जयंती सोहळा दरवर्षी म्हणजे 15 वर्षापर्यंत हा सोहळा आज त्या ठिकाणी सांगतेकडे आपण समाप्ती सत्याची नसते, सांगतेकडे आपण चाललेलो आहोत. आणि त्या संबंधाने खरं तर काय बोलावं, कारण सगळा व्याप आता जवळ असताना आणि रथी महारथी मंडळी सर्वच ज्ञानी मंडळी या ठिकाणी ज्यांचं आपण कीर्तन सेवा ऐकली ते असणारे आमचे आदिनाथ महाराज हार्दे, आदिनाथ महाराज भोगे, नाटकर महाराज या सप्ताहातील 3 कीर्तनकार, एक भागवत कथाकार, अजून आमचे सगळेच मंडळी चौरे महाराज असते, सुधाकर महाराज राऊत असते, दलधर महाराज असते, सगळे आमचे सुदामदेव असते, देवाबा असते. तुमच्या पुढं मी काय बोलावं, खरं तर ही आज कीर्तनाची काय आहे परीक्षा आहे. आणि अभंग घेतला तर लक्ष काय होते, कुठपर्यंत आला असेल हे आता आवडतं थोडा काय चाललं असेल तिकडं लक्ष गेलं, मंदिरात आलं का मंदिरातनं समोर येतं आणि किचनकडे गेलं तर आचार्य काय सांगतो ते समोर येतं. थोडा विक्षेप झाला काय बोलायचं त्या ठिकाणी अभंग सुद्धा आठवायला थोडं अडचण येते. पण तुम्ही सर्वजण मला सांभाळून घ्या. विठ्ठल उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवण काही काल्याचे. जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये म्हणतात का आम्ही पुन्हा त्या ठिकाणी जाऊन उपजून पुन्हा येऊ. आम्ही जरी त्या ठिकाणी आमचं आयुष्य आता संपत आले नसले पण पुन्हा आम्ही येऊ. कशासाठी येऊ महाराज म्हणतात, काला खाण्यासाठी आम्ही पुन्हा येऊ. काऊ तुकोबारा तुम्ही आले ही वैकुंठातून आणि जाणार सुद्धा काय आहे वैकुंठात आहे. मग खाण्यासाठी तर येण्याची काय गरज आहे. तर तुकोबाराय म्हणले हे खाणं नुसतं खाणं नसून हा काला आहे आणि हा काला वैकुंठामध्ये नाही. वैकुंठितो ऐसे नाही कवन काही काल्याचे. त्या ठिकाणी काला नाही. या मृत्यू लोकामध्ये हा काला आम्हाला एकमेकाला हाताने मुखात भरवता येतो. एकमेका मुखी देऊ सुखी घालू हुंबरी आनंदाने. आपण किती खातो हे महत्वाचं नाही, आपण किती जणांना खाऊ घालतो हे खूप महत्वाचं आहे. एकमेकाच्या मुखात काला घालणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हात आल्या करण्यासाठी एकमेव भूमी ती वाळवंट असेल किंवा वाळवंट किंवा खडक असेल. बरेच अभंग या अनुषंगाने आहे. खडकी सोडी मोठा किंवा म्हणे वाळवंट बरे वाळवंटच का खडकच का. या खडकामध्ये बीज जरी पडलं तरी ते पुन्हा उगवत नाही. काहीही शिल्लक जरी त्या ठिकाणी राहिलं, बीज भाजूनी केली नाही आम्हा जन्म मरण नाही. काहीही त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. आणि जे शिल्लक राहतं सज्जन होतो संसार आहे. परमार्थात त्या ठिकाणी नाही का पूर्णत्व आहे. विठ्ठल तुकोबाराय म्हणतात
लोकांमध्ये आम्ही यासाठी येऊ. कशासाठी येऊ? येण्यासाठी तुकोबराय स्वतंत्र आहे. अभंगात प्रवेश करण्यासाठी त्या ठिकाणी विषय हा महत्वाचा आहे. तुम्ही आम्ही परतंत्र आहोत, सज्जन आहोत. आगा कर्मी जे करावे ते ते फळावे, तया ती भोगावयावे देह ऐका. किंवा माझ्या नागबाबाच्या भाषेत जर म्हणायचं म्हणलं, केले कर्म झाले त्याची भोग उपजले मेले ऐशे किती. आपण त्या ठिकाणी यावंच लागतं, सज्जन होतो महात्मा नाही म्हणून आपल्याला चालणार नाही. संत महात्मे येतात असतात. तुकोबरा म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिये ऋषी साच भावे वर्ताया. संत महात्मे येत असतात. आणावं लागतं देवाला. अनेक प्रमाण आहे. वैकुंठिका देव अनिला भूतला, धन्य तो आगळा पुंडलिक. वैकुंठाहून पुंडलिकाने आणि देवाला सुद्धा या ठिकाणी आणलं. देवाला आणावं लागतं. संत येत असतात. तू मला यावंच लागतं. केलेले कर्म घेण्यासाठी, भोगण्यासाठी. पुण्यकर्म केलं त्या ठिकाणी स्वर्गाची प्राप्ती होते. कमी झाले की पुन्हा खाली यावं लागतं. तर मला येणं जर बंधनकारक आहे तर तुकोबर आहे आणि यावंच लागतं, सज्जना. जे कर्म आहे, एखादं पुण्यकर्म असेल, एखादं पापकर्म असेल, या पुण्य आणि पापाच्या कर्माची बेरीज आणि वजाबाकी होत नाही. पुण्याने त्या ठिकाणी फल प्राप्त होतं आणि पापाने दुःखच प्राप्त होतं. जरी एखादा म्हणला अनेक पाप केलं आणि एखाद्या कर्माने मी शुद्ध होईल, असं जर काही मनात कोणाचे असलं तर ते काढून टाका. केलेल्या पापाचं त्या ठिकाणी दुःखाच्या रूपाने ते पाप भोगायलाच येतं. ते पाप त्या ठिकाणी येतं. आणि जर पुण्यकर्म असेल तर निश्चितच त्याला स्वर्गाची प्राप्ती होती, यात संशय नाही. मग मला जर यावंच लागतं, सज्जना हो, यावंच लागतं. पण येणं सोपं आहे का महाराज? या मृत्यू लोकांमध्ये येणं सोपंच आहे? एवढं सोपं नाही, सज्जना. सगळं दुःख आहे, म्हणाय पुरतं त्या ठिकाणी सुख आहे. पण मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकतील कोणाच्या श्रवणे, कैसी सुखनिद्रा अंतरुणे इंगळाच्या विठाल. कोणालाही विचार, मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत हे सगळे जे जीव आहेत त्यांना सगळ्यांना दुःख आहे, सज्जना. तुम्हाला वाटतं फक्त आपल्याला दुःख आहे. आपण या जनावरांना पाहिलं की यांना वाटतं, त्यांना आपल्याला वाटतं यांचं बरं आहे. कुणाला एखाद्या दुकानदाराकडे पाहिलं तर यांचं बरं आहे. लोकांना महाराजाकडे पाहिलं त्याला वाटतं यांचं बरं आहे. आपल्याला त्यांच्याकडे व्यापाऱ्याकडे पाहिलं तर त्यांचं बरं. बरं कुठंच नाही. सुखाचा सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार
आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. किंवा दुःखरूप देह, दुःखाचा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुखा महाराजांचं एका म्हणणं आहे, दुःखरूप देह, दुःखाचा संसार. आणि उत्तरार्ध दोघाचा सारखाच आहे. माझे नामदेव महाराज म्हणतात, गर्भवास ऐसा मज भेबवितो, गायी बैसवितो व्याघ्रा पुढे. नको हा संसार, नको हा संसार, नको हा संसार देवराया. कसा आहे संसार सज्जन हो? सुख आहे का? अहो जन्माचं सुख नाही, मरायचं सुख नाही, मग इथं सुखच नाही, सुखाची आपली भेटच नाही सज्जन हो. काही दुःख आहे जन्मेचं दुःख, पण तू मला कळत नाही सज्जन. बऱ्याच वेळा आपण जन्माला आलो, मरतो, येतो जातो, येतो जातो, त्यात आपल्याला भान, त्या गर्भाचं जे दुःख आहे, काय सांगू गर्भीची यातना काय त्या ठिकाणी असं कूलर लावलेलं आहे काय गर्भाच्या? कूलर हे काही एसी बसवलेला आहे का काय आहे सज्जन? सगळं दुर्गंधीचं रक्ताचं त्या ठिकाणी म्हणतात. इथून आहे सज्जन. जरी प्रसूतीच्या टायमाला आले, दिवस भरलेच, कदाचित डॉक्टरकडे गेले तर डॉक्टर सोनोग्राफी केली का सांगते, दोघातून एक राहील. माणूस हुशार असतो, ते म्हटलं जाऊ द्या, बाई जगली पाहिजे. बाईला विचारलं तर ती म्हणती मूल जगलं पाहिजे. किती दुःख आहे सज्जनावचे. अहो हिताची कर्मजाळ तुझी मानाळ, काय दुःख आहे हातांचं जग, किती दुःख आहे त्या मातेला. तिला वाटतं नागाने ह्या मेल्याचा निसंग केला, त्याच्यामुळे मला ही वेळ आली. विठ्ठल किती दुःख आहे सज्जना हो, दुःख किती आहे. अहो कात्रीने कट करून करायचं काहीतरी प्रसंग येतो, तुकडे तुकडे करून काढता तो. 9 महिने कष्टालाशी 10व्याने प्रसूत आता तुझे जननी धाय मोकली कृष्ण मारुली त्या मदलासा माऊलीने आपल्या लहान बाळाला झोक्यात घातलं. माझ्या ज्ञानोबारायांनी कुणाचंच वर्णन केलं नाही सज्जनो. भक्ती सोडून ज्ञानोबारायांनी, माझे नाथबाबा सोडून जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा कुणाचंही वर्णन केलं नाही. पण ज्ञानोबारायांनी त्या मदलासा माऊलीच्या प्रकरणामध्ये ती आई आपल्या लहान बाळाला आणि उपदेश करते, ते या संबंधित. मग एवढं दुःख या संसारामध्ये आहे, कुणालाही विचार असं केला बरं आहे म्हणायपुरतं बरं आहे, किती दुःख आहे. पुन्हा डबल विचार केले, बरं हे महाराज काय सांगावं, आपले जाताना आपले संसाराचं दुःख असं आहे सज्जना हो. ते जर आपण पुन्हा पुढे जर त्या ठिकाणी आणि मोकळं करण्याचा प्रयत्न केला, लोक रडून विचारते, लई झाली हो म्हणजे महाराज रडून विचारते. आणि थोडा महाराज बाजू झाले गेले, काय फायदा त्याला, तो असं सततच बोललो तो विठ्ठल. कुणाच्या जीवनामध्ये सुख नाही बरं का, म्हणजे ग्रस्ताच्या जीवनात सुख नाही असं नाही. कोणी असू द्या,
जरी ब्रह्मचारी असला तरी त्याच्या जीवनात सुद्धा काय आहे संसार जो देंगे सो सुखिया कोई नाही रे राजा सुखिया प्रजा सगळ्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे सज्जन हो अनेक दुःखे सांगू कोण दुःख धरले संसारात कोणी दुःख धरलंय आपला विषय झाला आता एवढ्या वेदना त्या मातेला होत्या पण एकदा काही कालखंड गेला का पुन्हा दुसऱ्यासाठी तयार असतो कोणी जर प्रपंचातलं गेलं तर एवढं दुःख होतं महाराज लोक भाकरी खात नाही बरोबर ना पण पुन्हा त्याला वाट लावून पेटून देऊन एकदा मागे फिरले की किती कोटी खूप झाला तुला म्हणजे मुळातच संसारातलं एवढं दुःख आहे जरी आपण मार बसत नसला प्रत्यक्ष तर त्याही पेक्षा असणाऱ्या वेदना आणि खूप आहे निर्जीवम दहते चिंता सजीवम दहते चिंता सतत सतत चिंता सुद्धा माणसाचं दहन करते एवढं दुःख आहे मग एवढं दुःखातून जर तुकोबारा म्हणतात का मी पुन्हा येऊ कशाला येऊ तर काला खाण्यासाठी येऊ मग वैकुंठामध्ये जो दुर्लभ आहे सज्जना होताला स्वर्गीचे अमर इच्छिता देवा मृत्यूलोकी भावा जन्मामा किंवा इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्या मी जन्मालो दास विठोबाचे झालो काय महत्व आहे सज्जना हो तो वारकरी संप्रदाय एकमेव संप्रदाय असा आहे एकमेका देव मुखे राक्षसाच्या बाबतीत होत नाही बरं का राक्षस ते त्यांचंच भरून गेले होतं ते दुसऱ्याचं पोट भरत नाही तुम्ही पहा ना जे घोटाळे झाले ते पेपर सगळे वाचणारी मंडळी आहे त्यांचं थैलं ते भरून घेतात पण वारकरी एकमेव असे आहेत एकमेक देवमुखी एकूणामध्ये त्या ठिकाणी भरवतात आणि सुखी होतात समोरच्याचं पोट भरल्यानंतर ज्याला सुख होतं हा फक्त वारकरी आहे आणि हे कर्म वाळवंटातच होतं वाळवंटच का आहे तर वाळवंटामध्ये पुन्हा काही पेरलं तर उगत नाही सज्जना काही शिल्लक राहत नाही एवढं लवकर का आलो मी याचं कारण तुम्हाला कळालं असेल वाळवंटच का निवडलं तुकोबारायांनी आपण का आलो 10 वाजले 11 वाजले किती वाजले मला 10:30 वाजले वाळवंटच का आहे सज्जना तुका म्हणे वाळवंट बरवे नीट होत जिथं काहीही जरी कर्म केलं तर शिल्लक राहत नाही संसारातलं कोणतंही कर्म करा सज्जना ते कर्म दुःख दिल्याशिवाय राहत नाही आणि कितीही प्रयत्नाने संसार करण्याचा प्रयत्न करा सायाशी तरीशी
प्रपंच गिरणेशी हरीशी न भजसी कुठे. अरे कितीही वाढवा तरी शेवट विचारलं बाबा लय कमीला आता 50 एकर जमीन झाली, गाड्या झाल्या, बंगले झाले, लग्न झालं ना आता मारायला ते मी मेलो असतो पण माझ्या देखत 2 एकर एवढी घ्या. अरे आता कायला घेतो अवधी राहू 20,000 थोडीफार 2 एकर काय वास नाही घेऊन मरत येत होतो. अरे नागबाबा म्हणतात धन मिळविता कोटी सये नये रे लंगोटी. किती पैसे कमवले म्हणजे संघ जाते 1 रुपया जात नाही सज्जन. कपाळाला ठोकी देत किंवा सुद्धा म्हणतो या गाणीच्या संगतीत नको. विठाला काहीही झालं बरोबर जात नाही सज्जन. जो भगवान परमात्म्याने तुम्हा मला हा नर देह दिला ना बरं का हा मुळातच भजनासाठी देवा. चुकलं काय खरं विचार करा. जन्मापासून आतापर्यंत आपण किती अन्न खाल्लं असतं. 2-2 भाकरी झाला, 2-2 चपात्या झाला, लय बारीक कुठे असलं तानाने सण केलंय आपण. तानाने म्हणतो बरं का देवे दिला देह भजना. देवाने भजनासाठी शरीर दिलं पण आपण ते भोजनासाठी वापरले. आणि विज्ञान सांगतंय जेवढं आपण खातोय ते अर्ध जरी खाल्लं ते शरीराला पोषक आहे. अर्ध पोटी जेवणारे माणसं पूर्ण पोटी जेवला का रोग जडतो सज्जना. 1 वेळी जेवणारा असला तर तो योगी असतो बरं का. 2 वेळी जेवणारा तो भोगी असतो आणि 3 टाईम जेवणारा रोगी असतो. विठ्ठल देवाने देह दिला तो भोजनासाठी दिला पण आपण वापरला तो भोजनासाठी प्रपंचाच्या कष्टासाठी वापरला. माझे तुकोबराय म्हणतात कारिदास होती संसाराचं घर. घर म्हणजे गाढव. गाढव आता गाढव म्हणायचं काही म्हणा घोडं म्हणा काही फरक पडत नाही. आपण म्हणलो बसाना पारांना ते बसलो असतो आलं संसाराचं काहीतरी आलं. संसारात आडं नाही सज्जना तुमचं पाप आणायचं तुम्हाला. विठ्ठल आपण जो देह आपल्याला मिळाला तर देवादिकांना दुर्लभ आहे. दुर्लभो मनुष्यो देह एवढा दुर्लभ आहे. माझे नागबाबा म्हणतात कोटी वेचिता सुवर्ण नरदेहीची आयुष्य जाण न मिळे अर्धक्षर नाना साधने करी काही. नरदेह दुर्लभ जाणारे
चार त्या ठिकाणी दुर्लभ सांगितलेले आहे. मुळात मनुष्य देहाला येणं दुर्लभ आहे बरं का. या भूमीमध्ये पहिला नरदेह या खंडामध्ये जन्माला येणं भरत खंडामध्ये हे त्या ठिकाणी दुर्लभ आहे. इथं आला तर मनुष्य होऊन येणं त्या ठिकाणी हे सुद्धा दुर्लभ आहे. दुर्लभो मनुष्यो देहो देहनाम क्षणभंगुर दुर्लभ आहे, क्षणभंगुर आहे सज्जना हो. ह्या देहाचं जे वर्णन केलं मुळात हा देहच नाश आहे, नाशिवंत देह मुळात आहे आणि हे नाशिवंत स्वभाव आहे म्हणून येत झुंजावे पंडुकुमार. भगवान गीतेमध्ये सांगतात, हे अर्जुना अरे धरून जरी बसलं नाही आल्या तरी बाबा ही स्वभावाने स्वभाव याला नाश आहे, ही नाश जाणार आहे. आणि शेवटच्या क्षणी ज्यावेळेस आल्यावर देह जाईल जाता जाता त्या ठिकाणी काही शिल्लक राहिलं आणि कोट्यावधी धन जरी त्याला देऊ केलं तर एक क्षणभर सुद्धा आयुष्य तुम्हाला मला भेटणार नाही. मग आहे ते आयुष्यात आपण सोनं केलं पाहिजे. जोपर्यंत आहे संसार सोडा असं त्या महाराजांनी सांगितलं नाही. माऊली तर म्हणतात असोनी संसारी जिव्हावे करी. अरे संसारातलं कामच करणं बाबा, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. तू कामातला असा ना राम राम तर म्हण. तुझा जन्म याच्यासाठी नाही बाबा. अरे पोरं बिरं पार हे सगळे डुकराला जनावराला सुद्धा होते. तुम्हाला झालं म्हणजे त्याला तर रंग बदलून होते. अरे किती ते रंगवरून कुत्रे होते, कुत्रीचे फिरायला सुद्धा तो महामाल झाले काय नवल आहे. मुळात हा जो मनुष्य देह आहे सज्जना हो हा संसार करण्यासाठी तुम्हाला दिलेला नाही. संसार कराच पण संसार अंतिम ध्येय अंतिम साध्य जर काय असेल तर भगवान परमात्म्याची प्राप्ती ही नरदेहाचं काय आहे अंतिम साध्य आहे. पण आपण तो देह भगवंताच्या प्राप्तीसाठी न वापरता संसारासाठी वापरतो, आपल्या कामासाठी वापरतो सज्जना हो. देवाने सगळं दिलंय, दिले इंद्रिय हात पाय मुख बोलावय सगळे अवयव दिले. हे सगळं देवाने दिलं, फक्त त्याच्या भजनासाठी दिलं. एक सांगतो मी सत्यनाव जो गर्भ आहे आता महाराज शेख म्हणजे त्याला परवानगी नाही, पण जर तुम्ही त्या स्क्रीन समोर जर बसला सोनोग्राफी करता येईल असं त्यांनी जर फिरवलं ते तर तुम्हाला तो गर्भ पूर्ण दिसतो. आपल्याला सुद्धा दिसतो, त्याचा डॉक्टरचा सांगतो काय पूर्ण चित्र दिसतं. त्या गर्भामध्ये तो देव हात जोडून दिसतो, देवाला नमस्कार एक वेळ तरी या हे देवा मला फक्त एकदा त्या ठिकाणी मोकळं कर. एकदा त्यांनी मोकळं झालो काठवी न पाय हा माझा नव मी तुझं स्मरण नित्य करीन असं वचन अशी देवाची विनंती करून जीव इथपर्यंत आला सज्जन. पण आल्यानंतर मात्र सगळं विसरला आणि विषयाच्या पाठीमागं लागला. नाही का किती पाठीमागं लागला तो विषय गोड वाटायला लागला. विषयाचा मारू गोड परमार्थ लागे करू गोडू विषय तो गोडू जीवा. देवदेव करायला किती मजा आहे हो महाराज. देवदेव करायला तुम्ही संसाराचं कोणतं कर्म जावं तुमच्या शेतात जास्त तुम्हाला तूर सोंगायला आले कापूस येतायला आला कोंडामध्ये एखादं म्हणलं नाही आमच्या मागले का शेजारी पाजारी डबे देते का गाव करायला म्हणले आमच्या लय वाढले तुम्ही काय करता पाहिजे ते म्हणले तू खाय नाही तू पैसे संसार परमार्थात किती आनंद आहे. आपल्याला जायचं सायाच नाही महाराज. गावकरी मस्त मधुकरी त्या ठिकाणी 10 कॅरेट 8 कॅरेट गच्च भरून आणून देते का भजन करत आम्ही
किती जरी आले तिथं काही सायास काही सायास नाही. खाणे पिणे आनंद भगवंताचं चिंतन करणे. 8 दिवस वाटलं नसेल लोकांना वाटलं असेल आता नाथ मंदिरातच राहा काय दिशा भरल्या काय तुम्ही ऐकता ना. आपल्याला सप्ताहातून अजून 8 दिवस घ्यायचा आहे. विठ्ठल विठ्ठल त्याला महाराज 8 दिवस. अहो काही काही गेले की म्हणले ते काल आणि तुम्ही पाऊस आले पुढे जावा गेले गेले महाराज. काही तयार आहे ते म्हणले जे विठ्ठल व्हायची वाट पाहतो महाराजांनी आम्ही जेवायला सुद्धा काही तयार नाही. का होतंय का करू वाटतो सज्जनावर विषयाला आपण जास्त जवळ केलं. ज्ञानोबाने सुंदर वर्णन केलं. इंद्रियार्थेषु वैराग्य मनहंकार ही वच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुपर्श आणि विषय विधी वैराग्याची नीती. ज्ञानोबाने सुंदर असे दृष्टांत दिले. काय काय ह्या विषयामध्ये आहे सज्जनावर. मानसी काय भाव वमलियांना लालन होते रचना संगन सोयालिंगना प्रीताच्या विषखाने नागवी जळीत गलीने वै व्याघ्र विवरान वतले वसली धडाडीत लोहरसी घालई जैसी ना करवी सुजी अजगराशी अर्जुना ते निभाई जयाशी शिवा बोलून सांगायची काही गरज नाही. आपल्याला वेळ नाही. वमलिया अन्नाला होती रचना अंगाला नाही तुला उलटी झाली उलटी लई जिलेबी आवडायची त्याला पण थोडा घे महाराज. आमच्या वाढणारी ती येडे जास्त वाटली. आग्रह मोडता येणार शेवट सगळी बाहेर आली. मला सांगा किती आवडती ना आता काय खायची. वमलिया अन्ना लाल भोटी रचना गेले आयुष्यात जिलेबी खायचो नाही म्हणले. आता अंगाला सोयी अलिंगना प्रेताची एखादं बळ मेल्यानंतर वाक्का संसार केला बरोबरीनं मेल्यानंतर महाराज एखादी रात्र दवाखान्यात होते तो आता काय सांगावं तुम्हाला. गेले तर घरी सुद्धा आणत नाही बाबा. पाहुणे रावले गोळा होते वेळ होईल घरची लेकर घाबरते दवाखान्यातच होते. आईने वेळ सांगते जसा पुढारी येऊ एवढं विषयाचं दुःख आहे सज्जन तरी तू कोणाय पुन्हा येऊ म्हणतात. याचं कारण एकच आहे या लोकांमध्ये आल्यानंतर देव साध्य करता येतो. सद्भावी संपूर्ण नित्य करिता नामस्मरण वृत्तीने आपले पालटती आपली आपण तेही लक्षण हे कराया. माझे नाम बाबा म्हणतात सद्भावे संपूर्ण नित्य करिता नामस्मरण. तुम्ही भावनेने जर नित्य नामस्मरण केलं तर तुमची वृत्ती कुठेही जरी त्या ठिकाणी असेल तरी ती भगवान परमात्मेच्या चरणी स्थिर झाल्याशिवाय राहत नाही. फक्त त्याने नामस्मरण केलं पाहिजे. आणि या मृत्यू लोकांमध्ये नामस्मरण करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. कुणाला अधिकार आहे तर बरेच प्रमाण आहे. प्रमाण घेऊन आपण वेळ घेणार नाही. कुणाला हे यारे यारे लहान थोर याची भलती नारीनर किंवा सकळांशी येथे आही अधिकार कलियोगी उद्धार हरिचाराने किंवा चारही युगामध्ये एका सत्रेता द्वापर आणि कली चारही युगामध्ये साधनेमध्ये फरक होता. यज्ञ याग कर्म करावं लागत होतं. या कलियुगामध्ये फक्त एकच करायचं ज्याने उद्धार होतो. कलियुगा माझे करावी केले नारायण केलं भीती. कलियुगामध्ये फक्त हरिकीर्तन आहे सगळं. काय होतं कीर्तनाने. ज्ञानोबाराय म्हणतात कीर्तनाची नटनाची नाचिले व्यावसायी प्रायचिताची ती नामची नाही बापाची ऐशी यमदमा उकळाली. ज्ञानोबाराने एवढं सुंदर वर्णन केलं. मी सगळं काय सांगू तुम्हाला. ज्ञानी सुरुवाती दाखविल्या काय झालं तुम्हाला. वाचित राहा काही म्हणले महाराज पुस्तक वाचू नका भाव करून आले योग बऱ्याच त्याला समजले नाही. जिथं चांगदेव योगीने 1400 वर्ष जगला त्याला ज्ञानोबारायची शब्द कळले. तुमच्या आमच्यासारखी चिमेगाव याला कधी कळायची बहुतेक. तर वाचितच राहणं हे आपलं काम आहे. जसं जनावे म्हणते ना वाचिल जो कोणी जणी त्या शिरो फक्त ज्ञानेश्वरी वाचायची. वाचित राहा पारायण करीत राहा. निश्चितच ज्ञानोबारायची कृपा
केल्याशिवाय राहणार नाही. काय आहे ज्ञानेश्वरी? संपूर्ण विश्वामध्ये जे काही नाही बरं का, या त्रिभुवनामध्ये जे नाही ते या ज्ञानेश्वरीत आहे. कशाचाही प्रश्न संसारिकाला पडू द्या, त्या ठिकाणी ब्रह्मचर्याला पडू द्या, संन्यासाला पडू द्या, आणि कोणतंही तुम्ही त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी उघडून गोव्या वाचा, निश्चितच तुमचं उत्तर तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. फक्त ते वाचून अनुभवलं पाहिजे. आपण या जीवनामध्ये आल्यानंतर आपल्याला सायासाने जसं प्रपंच करावं वाटतं, तसं जर आपण परमार्थ केला ना सज्जन तर निश्चितच त्या परमात्म्यापर्यंत तुम्ही अगदी सर्व त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहणार नाही. आणि कितीही दुःख जर आम्हाला असेल तरी त्या दुःखाची निवृत्ती होते. एक दृष्टांत तुम्हाला सांगतो, वेळ घालण्यासाठी सांगत नाही, फक्त सिद्धांतासाठी दृष्टांत आहे. एक खेड्यातल्या मुलीसंग लग्न केलं, लग्न केल्यानंतर त्याला वाटलं आपलं फिरायला मुंबईला घेऊन जावं बायकोला, आणि गेला घेऊन आता खेड्यात येडीने म्हणता येतात लई शहाणे ते काय बोलून देतात. नेलं त्यांना, आणि ती भटकी प्रत्येक बाईला सोन्याची हवा असते. म्हणले हो मला करा ना, पहा बाया बाकीच्या बाया किती गळे भरले. त्याने नेली एका दुकानात आणि अर्धा किलोचं सोनं केलं महाराज, अर्धा किलो दिलं. सगळे पारा नाकापासून तो केसापर्यंत सगळे आयटम त्याच्यात बसवले, लकलक लकलक करायला लागले. आता ते किती केलं ते बायाला दाखवण्याचं जास्त त्यांना करायचं, म्हणजे ते गांगात झालं नाही. कोणी विचारलं पाहिजे केवढ्याचं आहे त्याच्यासाठी बरं का. आणि घेतलं, खूप आनंद झाला. पहिल्यांदाच केलं, म्हटल्याबरोबर केलं. ट्रेनचा प्रवास सुरू झाला, रेल्वे ते चोरी झालं. स्टेशनवर उतरले, तिच्या लक्षात आलं का गळ्यातला हार एक मारला. गेल्यानंतर ती बाई गळा काढून रडायला लागली. आता बायाचं रडणं म्हणजे सगळे लोक जमा व्हायला लागले. आणि ते गळा काढू, रडणं साधं नाही, गळा काढू कोणी गेल्यावर नसतं, लई काळवाला असतो. तुकोबरावांचा सासूसाठी सोनरडी काय अंतर भावासो पण ती लई शोभत होते ना. म्हणजे बाकी त्यांनी समजायचं कानातलं काढून घ्यायचं, नाकातलं काढून घ्यायचं, नतलंही शोभत होते, गळा काढून रडत काय. हे कायसाठी असतं ते, कोणीतरी ते काढून गेल्यानंतर देण्यासाठी असतं. या सगळा विषय असतो. तिला गळा काढून रडायला लागली, लोक जमा व्हायला लागली महाराज. तो म्हणला जाऊ दे, गेलं तर मी तुला पुन्हा करीन. पण ती म्हणे मला काय सुचलं, मी सोनं करायला लावलं, म्हटल्याबरोबर केलं, आणि गळा काढू रडायची. ती रडत होती बाबा, तिला वाटलंय सोनं कसं आहे, खरं आहे खरं. आणि तेव्हा हसत होता. जसं जसं ती गळा काढायची तसा तसा हा हसत होता. याला माहीत होतं हे सगळं 200 रुपयाचं आहे. तो का हसत होता, ती का रडत होती कळलं ना. पण तुम्ही आम्ही सगळे रडके का रडतो हे सगळ्याला खरं म्हणून बसतो. आई मेली, बाप मेला, भाऊ मेला, भावकीतला मेला, पाहुणा मेला, पुण्याचा मेला, मुंबईचा मेला, आणि मारणारच. त्याच्यासाठी काय एवढं दुःख करायचं कारण आहे? अरे जाणारच आहे. गाडगे बाबाला कीर्तनात चिठ्ठी दिली महाराज, तुमचा मुलगा मेला म्हणून. त्यांचं एक प्रमाणे आपण म्हणत नाही बरं का, फक्त किती गेले कोटी कोटी, काय रडू एकासाठी, काय रडू एकासाठी. अरे कोटी कोटी गेले, आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला.
एखादं नातू बंधू मग एवढे मेले तरी आपलं रडणं थांबलं आणि संत महात्मे हसत येत काही दुःख नाही जातानी सुद्धा दुःख नाही का त्यांना माहिती आहे सगळं खोटं आहे काही जर सज्जन कोणतंही कर्म झाला मुलगा झाला तो दुःख देणार आहे शरीर झाला दुःख देणार आहे लग्न करून सुनाली ती सुद्धा दुःख देणार काहीही करा कितीही खाटाटोप करा संसारात दुःख ठरलेलं आहे म्हणून संत महात्मे बाहेर गेले डोंगराने जाऊन बसले ते काही येडे का तुम्ही शहाणे झाले संसार करायला निश्चित येताना पुढच्या वर्षी सगळे तुम्ही म्हणाल महाराज असं बोलल्यावर मग काय हल्ला यायला सगळं दुःख आहे सज्जना हो तुमच्या आमच्या नाही सगळ्याच्या जास्त तर एक उदाहरण सांगू आणि आपण आपल्या चिंतनाकडे काल्याचे येऊ रावण होता दादा रावण कशातच बराबरी करायची नाही महाराज रावणाची 80,000 बायका किती भगवान परमात्म्याकडे 16,000 80,000 बायका रावणाची काय ऐश्वर्य असं 3 प्रतिज्ञा केल्या होत्या स्वर्गाला शिडी नवीन खाऱ्या पाण्याचं समुद्र गोड करेल आणि सोन्याला सुद्धा आली त्याच्या बापाचे निर्णय झाला तुमच्या आमच्या कधी व्हायचं विठ्ठल संसारातल्या काहीही कल्पना केल्या तर त्या पूर्णत्व रावणाच्या गेल्या नाही तुमच्या आमच्या जाणार नाही यात संशय नाही आपण त्या कल्पनाच करायच्या स्वप्न पडू द्यायचे नाही पडले तरी भक्तीचे स्वप्न पडू द्या वारीचे स्वप्न पडू द्या सत्तेचे स्वप्न पडू द्या ज्ञानोबराय स्वप्नात येऊ द्या नाथ बाबा स्वप्नामध्ये येऊ द्या माझ्या नाथ बाबाच्या स्वप्नात ज्ञानोबराय आहे आणि सांगितलं म्हणून सांगितली म्हणून ग्रंथ शुद्ध झाला सज्जना हो पण तुमच्या आमच्या स्वप्नात सुद्धा संत महात्मे आले पाहिजे ज्ञानोबराय आले पाहिजे ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत आहे नाथ बाबा भागवतात आहे तुकोबराय दाखवत आहे म्हणून या ग्रंथाचं पारायण करायचं आणि आता बरेच सत्य झाले महाराज म्हणायला सत्य राहील पण एका हे ग्रंथाचं पारायण करेल मग हे पुढं नेऊन सोडायची ज्ञानोबरायनी तुकोबरायनी नाथबाबांनी ग्रंथ केली जगाचा मुलाचा उद्धार करणारे ग्रंथ आहे म्हणून ग्रंथ हे आपलं भांडवल आहे आणि त्या ग्रंथाची सेवा केली म्हणजे त्या संतांची सेवा आहे तो देव सुद्धा ती सेवा करतो संसाराच्या इच्छेने तुकोबरायचा संसार जरी तुम्हाला त्या ठिकाणी दुर्बळ वाटत असेल गरिबीचा वाटत असेल तुकोबराय म्हणतात स्त्री एक अन्न करिता मिली संसारावर तुलसी पत्र तुकोबराय ठेवला असेल पण उच्च कोटीचे तुकोबराय होते तुकोबराय म्हणतात वेदांत अर्थ आम्हासीच ठाव तेराने व्हावा भार माता परमार्थिक बाबतीत माणसाने कमी असू नये हा तुकोबरायांचा अधिकार होता संसारात एवढं दुःख सुद्धा त्यातून पुन्हा येण्यासाठी त्याला खाण्यासाठी त्या ठिकाणी तुकोबरायांची इच्छा व्यक्त करतात का व्यक्त करतात कारण पुन्हा पुन्हा आपण येऊ का येऊ म्हणतात तर काला खाऊ दही भात आणि काला करायचा असेल त्या ठिकाणी एकमेकाला भरवायचं असेल हे बघा हिमालयामध्ये बरेच मुनी गेले
ज्यांचं उधर झालं त्यांचे नावं राहिलेले आपल्याकडे यादीला सुद्धा. पण संत महात्म्याने पुढं हे जननदी कवी डोळा हे मला म्हणूया तुमचं आमचं सगळ्यांचं त्या ठिकाणी हित व्हावं असं संतांना वाटत होतं. म्हणून तुकोबारायांचा अभंग तुमच्या आमच्या सर्वांसाठी आहे, मार्गदर्शनासाठी आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे बाळवंत भरवी विठोत्तम विठोबा कीर्तनाच्या काही मर्यादा आहे आणि काल्याच्या कीर्तनाला कीर्तनकाराने घेतलेला अभंग सोडावाचा असा काही दंडक नाही. सरळ सरळ अर्थ सांगून अभंगात त्या ठिकाणी विठोबा सुखमय भजन. कारण काल्याच्या कीर्तनाच्या मर्यादा आहे. चरित्र ते चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी किंवा देवी केले गोकुळी. ज्या भगवान परमात्म्याने चरित्र गोकुळामध्ये केलं त्याचं उच्चारण झालं पाहिजे, आचार करायचा नाही. आचार करायचा तो प्रभू रामचंद्राच्या चरित्राचा, उच्चार करायचा तो भगवान कृष्णाच्या चरित्राचा. कोणतं चरित्र केले देवी गोकुळे, गोकुळामध्ये ज्या भगवान परमात्म्याने चरित्र केलं त्याचं आज फक्त काय करायचं आपल्याला उच्चारण करायचं. तो भगवान परमात्मा कारागृहामध्ये जन्माला भगवान आले, चतुर्भुज झाले. त्या ठिकाणी सर्वांना माहीत आहे. सांगितलं बाबाने तो लहान होईल, कोण म्हणશે तू जन्माला आला म्हणून थोडा होईल. आणि आदेश सोडला तर का आल्यानंतर तेव्हापासून मुलं बापाला काम सांगायला लागले. महाराज लोक म्हणले तू बापाला काम सांगतो काय, आज थोडं झालंय. कलियुगाचा प्रारंभ झाला तेव्हाच भगवान परमात्म्याने सांगितलं नंदाच्या
नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. काय करायचं? माया उपजली तेथे आणि मजली ते. मायेला तिथं उपजलेली जन्माला आली, तिला घेऊन या. उपजली शब्द तिचा पण आला महाराज. जन्माला येणं तुकोबारा जसं म्हणले पुन्हा पुन्हा जन्माला येणं. भगवंताने सांगितलं मला घेऊन चाल गोकुळाला. ते म्हणले बाबा नेलं असतं मी तुला. नाही का काही परिस्थिती होती महाराज. देवाने सांगावं सुदेवाने ऐकावं. तर बाहेर काय होतं? बंदिवासात होतं. साखळ्याने बांधलेली होती. पुन्हा ती आपली मथुरीला ती जेल पाहिजे मोठे दगडाची ती. कसं बाहेर येतं? रक्षक उभा कुलप लागलेली. पण सज्जना ज्याने देवाला हातात घेतलं ना, हरी आला आता मग कैशी भय चिंता. देवाच त्या ठिकाणी हरी भगवान परमात्मा जर हाताला आला ना, त्याला चिंता राहत नाही. वसुदेवाने भगवान परमात्म्याला उचललं. परिणाम काय झाला सज्जना? देव जर हाताला आला ना, उचललं फक्त भगवान परमात्म्याला, पायाची बंधने गळून पडले. पाहिले ते कुलप महाराज धडा 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 दरवाजे उघडले. म्हणती याची रक्षपा ते म्या मोहिते सकळ. उचललं महाराज त्या दुर्डीमध्ये. कसं घ्यावं जन्माला आलेला बाळाला? आता बाया असतात डॉक्टर तिथं जन्म झाल्यावर म्हणले घ्या याला. माणसाचं असलं किती फजिती, कसं धरायचं हेच कळलं पाहिजे. ते असतोच किती. उचललं भगवान परमात्म्याला त्या पाठीमध्ये घेतलं. घेतल्याबरोबर सर्व प्रकार झाला. देवाला नेऊन फुलं गोकळाला ती माया घेतली. पुन्हा आले. जाताना प्रतिबंध झाला. परमार्थात प्रतिबंध खूप असतो देवदेव करणाऱ्या, बरं का. देवाला जर एकदा बरोबर धरलं तर बरोबर ते सगळं बाजूला होतं. यमुना सुद्धा काय झाली नाही का, पूर आला होता. तर त्यांनी सुद्धा थोडी दुभंगली वाट दिली वसुदेवाला. तिला ठेवलं भगवान परमात्म्या. त्या मायेला घेऊन आले. पुन्हा दरवाजे रक्षेपाल उठले. मुलीचा आवाज झाला रडण्याचा. निरोप दिला. धावत आला कंस. धावत आला. धरली मुलगी सुजर. फिरवून आपटणार सुटली. ऐका ऐका आता काही नाही सगळ्या नंतर आपल्या सगळ्यापर्यंत थांबायचा. फिरवली सुटली एवढी म्हणजे गाड्या माझ्या काय राजकारण करतो. तुझं लागी वधी उपजला मजाधी. अरे तुला मारणारा माझ्या ध्येय आलाय गोकुळाला. सांगितलं ठिकाण सांगितलं. सज्जन सुटकली आणि कळलं आपल्याला मारणारा आला. काय ते हाल झाले सज्जन. भागवत कथा सुंदर झाली. कृष्ण त्या ठिकाणी कळलंय. इकडे यशोदेला नंदाच्या घरी आनंदोत्सव सुरू झाला. काय देवाचा जन्म. भगवान परमात्म्याचा अवतार झाला. त्या गोकुळामध्ये आनंदोत्सव सुरू झाला. अहो एक एकाला सांगायला लागली काही सुंटबडे वाटायला लागले. गवळण धावे एक धावे की पुढे लाटी वाटी सुंटबडे नाही का. गवळण सांगते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळे त्या गोकुळामध्ये त्यांना सांगितलं. एक तर होत नव्हतं बऱ्याच दिवसाचं झालं म्हणले. एवढा पुत्रोत्सव त्या गोकुळामध्ये साजरा केला. पुत्रोत्सव झाला. पटापटा होतोय. 2 दिवस झाले. कंसाने बैठक घेतली. म्हणले आपल्याला डायरेक्ट आक्रमण करता येणार नाही. कारण जायचंय तो जन्माला आला. तो किती लहान बाळाला मारायचं. बैठक घेतली. पण सैनिक घेऊन जायची काय गरज नाही. विडा उचलला. पुतना मावशी पुढं आली. म्हणजे गाड्याचं काम नाही बाईचं काम आहे. आली बाई पुढं. अगोदरच ती कंसाच्या त्या ठिकाणी महादेव होती. विडा उचलला. म्हणली की काम माझं आहे. माझे निघाली ना बाई. आता निघाली ती कशी निघाली. कंस स्तनाला विष लावून निघाली. गेली तिथपर्यंत सज्जना हो. हाक मारली. म्हणजे यशोदे अरे तुला मुलगा झाला म्हणून तिला वाटलं नावाने हाक मारणारे कोण परिचय येतो कसे. एखादं अचानक आलं नावाने हाक मारील का आपल्याला. मारणार नाही. काहीतरी परिचय असेल मारले असेल. आली बाहेर.
विचारलं काय म्हणजे अरे दारातच बोलवली तर घरी गेली घरात गेली या म्हणले या आल्यानंतर बळच ओळख काढायला सुरुवात केली सांगितलं मी बहिणी म्हणले तुझी असं कसं ती म्हणे असं लग्नाच्या आधी झाली ती सांगता येत नाही खूप त्या ठिकाणी घेतलं अहो तुला मुलगा झाला मला पाहायला आले मी बरं झालं आले पण तो झोपला ना देव म्हणले भवानीचं गेले की झोपून कसं जमा देवाने रडणं सुरू केलं ती म्हणली काय घोडीची म्हणले तू जागी तरी मला सांगितलं तू झोपला म्हणून घेतलं त्याला नाही झाला पाणी बिणी आणलं म्हणले काही घेतलं त्या हेतू काय होता विष मारून मागायचं मारायचं होतं घेतला भगवान परमात्म्याला पण भगवान परमात्मा असा आहे सज्जन असं रूप आहे त्याचं नाही ना रूप पाहता रोचने सुख झाले साधने अरे त्याचं रूप पाहिलं भले त्या ठिकाणी हे होऊन जाते कोण कोण येत होतं तिथं रूप पाहायला भगवान शंकर ते सगळे त्रिशूळ डमरू घेऊन याला गिरीचा पंचप्राण अर्घ्य घेऊन येते सगळे येते महाराज वारीला त्याच्या आणि त्याचं रूप प्रगट झालं रूप प्रगट झाल्यानंतर घेतलं देवाने केलं देवाला वाटलं हिचं नजर केली आली मारायला ही काय आपल्याला मारणार नजर जर झाली ही मारणार नाही म्हणले म्हणून देवाने डोळे मिटले बरेच म्हणजे कथा भागामध्ये सांगतात देवाने का डोळे मिटले देवाने पाहिलं म्हणजे ही बहीण मावशी म्हणून आली पुढे हिचा संबंध लागत होता तर जे राज्य होतं का त्या पुतणीने जिंकलेलं राज्य होतं कंसाच्या दरबारी राहायचं होतं पण ती म्हणजे मी तुझ्या दरबारी तुझे सगळं राहिला का कसं आहे का आपल्या संप्रात म्हणजे हिंदू धर्मामध्ये एक तर पत्नी म्हणून अंगीकार करावा बहीण म्हणून अंगीकार करावा राहते तर कसरीला म्हणून बहीण म्हणून कंसाने आपल्या दरबारी ठेवली कोण पुतना त्या नात्याने ती बहीण मावशीच होती कृष्णाची देव आठ करीत होते मागं आता कथा भागामध्ये सगळं आहे बहिणीची जी कन्या आहे देवाला तिनं पाहिलं भगवंताला वामन अवतारामध्ये तिला वाटलं होतं असा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा ते वामनाचं रूप पाहिलं देवाचं रूप पाहिलं भाव प्रगट झाला 3 पावलं भूमी मागितली आणि 12 भाग आहे आपल्याला वेळ घ्यायचा नाही देव शुक्राचार्य आला म्हणून घोडीला लोडाला बहिणी शुभ आंधळा केला मला आडा येतो म्हणजे देऊन टाकले आता तो वामन रूपामध्ये असणारा भगवंतानी 2 पावलं सगळं आवडलं तिसरा पुढं ठेवून बळी म्हणजे ठेवा माझ्या डोक्यात ठेवला बळी राजाला पाताळामध्ये घातलं आपल्या बापाला मारल्यानंतर त्याच्या मला तिला राग आला त्याने असा मुलगा व्हावा असं वाटत होतं पण त्याने असा मुलगा झाला विष पाजून मारील म्हणजे तिच्या मनाचा जो भाव होता मागचा ती विष पाजायला चालेल ती बाबा डोळे मिटले भगवंताने काही म्हणतात भगवान शंकराचं स्मरण केलं भगवान शंकराचं स्मरण केलं डोळे मिटून घेतले तिने वाटच पाहत होती बाबा ती स्थानाला कधी होईल पाणी आणून उतरलं की कृष्णाला स्थानाला लावलं देवाने तिचं आता तिला पुतना म्हणजे पुत्रच नव्हता दुधाचा काही प्रकार नाही दुधाचा विषयच नाही रक्त ओढल्यानंतर पंचप्राण वाढायला सुरुवात केली अगोदर विष स्तनाला वरून किती लगे मारा विष ओढलं रक्त ओढलं पंचप्राण वाढायला सुरू केली मुंच म्हणायला लागली सोड भगवान म्हणला हे बघ मी तर कोणाला धरीन आणि एकदा का मी धरलं मी थोडीत आणि वेदना व्हायला लागल्या आणि बाहेर पडली आणि गोकुळाच्या सीमेवर जाऊन पडली शिवातीवर जाऊन पडली बरंच तिचं ते शरीर आवड हवे होतं शिड्या बांधल्या लोकांनी काय आला वर चढायला त्या पुतनावर तर शिड्याला वर चढले आणि त्या कृष्णाला घेतलं यशोदेने जे कान फुटले म्हणले बाबा ती अशी उतरी पडली म्हणून बरं झालं ती जर अशी पालखी पडली असती तर जेशीने कोकलं हे काही तिला उचललं नाही का बरं झालं म्हणजे वाचले त्याचे कान फुटले कोणाचे त्या भगवान परमात्म्याचे पाय फुटले इकडं आला पुतना गेली हे कळाल्यानंतर कंस नाराज झाला पुन्हा पाठवलं त्या सभेत मांबळ भट होता राक्षस पण ते म्हणला मी जातो बाईचं काम नाही पंचांग सांगायला कोणीतरी पाहिजे ना जाणवं बिनवं घेतलं धोतर बितर घातलं निघाला ना पंचांग घेऊन
नाही का लगबगिरी लगे हजर भले मी भविष्य सांगतो सांगितलं याला ते म्हणजे आता विचारायचं नाही पण बायाला मोठी हौस असते या बामणाकडे जाय त्या बामणाकडे जाय त्यांच्याकडे जाय हा काय म्हणतो पाय तो काय म्हणतो पाय असं असतं बरंच का गेल्यानंतर त्यांनी सांगितलं आमच्या पोराचं भविष्य पाहिलं गार्गाचार्य चांगलं सांगितलं ते म्हणले आहे चांगलं आहे पण जरा गणित चुकलं म्हणजे हातचा उठला गार्गाचार्य मग ते ऐकत होतं ते म्हणजे आतापर्यंत चांगलं आहे म्हणत होता आता तो चुकाला गणित असे त्याचं गणित चुकलं म्हणजे काय हातचा उठल्यावर गणिताचं उत्तर बरोबर येत नाही मग देवाला थोडा राग आधी बरंच त्यांनी सांगितलं पोरग मूळ नक्षत्र रे खड्ड्यात आला त्याला पुरून टाका ते तुमच्या मुलाला मुली सगळं देवाने ऐकलं ते म्हणजे मी करणारच आहे तुझ्या डोक्यात हे करणारच आहे पण गर्ग तो चुकला देव संताला त्या निंदा केली म्हणून भगवान परमात्म्याने असणारे अचल ज्या वस्तू आहे ते पाठीला नाही का पोथीला माग खाली बसायला एक पोथीला एक माग आहे त्यांना आज्ञा केली म्हणजे यांचा थोडा सत्कार करा आणि जे सत्कार सुरू झाला खालच्या पाठाने वर न्याला ब्राह्मण जे पोथीचा होता त्या तोंडून आपण आणि तो आपण बाकीचे म्हणले अरे आता यांनी सुरू केलं ना तर कुंडलीकडे आपल्याला काय हरकत आहे मागच्याने असं पुढं आपला ब्राह्मण त्याने पाहिलं ही गोष्ट ती पोळपाट बिलणे लाटणे बिटणे जे काही सगळ्या वस्तू होत्या ते म्हणले आपण आता पंगत चालू आहे 2-2 घास खाल्लेच पाणी अशी फजिती झाली ती बेललं होतं त्याने वरडायला लागला ती बेललं तोंडात जाऊन बसलं एवढा माझा फेड झाला त्याला वाटलं आता मरतो गाड्या म्हणले मी पळत कस तरी पुढं गेला त्या बाज्या आड्या आल्या पुढं ते झाले ते बोरी होते त्या बोरी सुद्धा आड्या आल्या आणि मग बोरीचं झाड असं असतं त्याचे काटे असते बाबा ते त्याला सोडीत नाही जवळ गेलं तरी तिथे वडी घेतली आणि काही अशी त्याला बोलून धरते विठाला एवढा झाला त्याचं धोतर घेतलं जानवी कुठली पंचांग फाटली धोतर ही गळाली धुंगणाची आणि पळतच गेला पुढं जाऊन टाकलं भले त्याला बोलताच आहे ना जसं एखाद्याने अचानक सापा माणसाला बोलता येत नाही बरं अचानक अर्थ गडबड गेला नुसतं आता हाताने सांगायचं तोंड वाचायचा त्याला काहीच कळणार झालं काय पण उघडं आलं ना उघडं आल्याबरोबर सगळेच घेतलं बाजूला घेतलं झालं काय म्हणजे गावचा तो काही खरं नाही भगवान परमात्म्याने बालपणीच काग भगरिता मार्गे जाऊन अवधी दैत्य काही बुडवली सगळ्यांचं सांगणार नाही बालपणी देवाने आसराचा काटा काढला आणि शिवळ जीव रागायला लागली तळवे तळ हात तळवे तळ हात तळवे तळहात टेकीत डाव्या उद्याने आता रांगायचे दिवस झाले बाबा पुरं रांगत नाही आता उठून सध्या चालायला लागले भगवान परमात्मा रांगायला लागल्यानंतर या तळ हाताने भूमीला आश्वासित केलं थांब जेव्हा राहिलो आलो म्हणले मी आता तू काही काळजी करू नको या भूमीवर दैत्य जास्त झाले होते फार सहन होत नाही दैत्यांचा म्हणून तर भागवताचा अवतार यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत हिंदुस्तानं धर्मस्य तदात्मानं परित्राणाय साधूनां विनाशाय नित्यं धर्म संस्थापनार्थं नवामि युगे युगे पुन्हा भगवान परमात्मा अवतीर्ण होतात
त्या अधर्माला त्या ठिकाणी धर्माची आणि व्यवस्था बसण्यासाठी भगवान अवतीर्ण होता. भगवंताने त्या भूमीला सांगितलं एवढं आलो म्हणले आता काय काळजी करू नको. तळवी तळ हात टीत डाव्या तुझी घर भगवान परमात्मा रांगायला लागला सज्जनावर, थोडा चालायला लागला आणि चालायला लागल्यानंतर प्रत्येकाला वाटतं भगवान परमात्म्याला घ्यावं. प्रत्येक येतात मुळातच सगळे त्या ठिकाणी येतात भगवान परमात्म्याला घेतात, कारण भगवान परमात्म्याला घेताना तो एकलाच असाय सज्जनावर वेद लावणारा आहे. पाहिली आले दलावी पैसे सगळे आकर्षिले झाले सज्जनो. आणि भगवान परमात्म्याने सुद्धा थोड्याच केले. काय काय केलं भगवान परमात्म्याने? नेलं एका बाईने म्हणले कोणाचं आहे रे घर? याने माझं घरे लग्न करून आली काय म्हणते माझं घरे. आणि माझं म्हणलं मग देवाला राग येतो. तुझ्या बापाचे पाटा पाहिजे तोंडावर तुझ्या बापाचे घर. तुझ्या बापाचं एक म्हणलं आणि तिच्या चुलीतलं त्याला आपण घेतलं देऊ म्हणले पेटून म्हणलं. आता ती म्हणली जळलं बांधलं जायचं. म्हणले नाही नाही देवा तोच तुझंच घरी म्हणलं. मी म्हटले होते तसं कधी झालं म्हणले म्हणजे लग्न करून आल्याबरोबर माझं झालं. आणि त्या घराला सगळेच माझं म्हणून गेले. हे काही नाही हे सगळं देवाच आहे. एकाने रांगोळी काढली अंगणामध्ये आणि रांगोळी काढली भगवान परमात्म्याला म्हणते पाहायची कशी रांगोळी काढली. देवाला जास्त अभिमान झाला का देव म्हणते की तशी अभिमान होतो की तो ती मुतच असतो. ते म्हणजे नाही तो तू घेऊन जरा घरी गेली अष्टदळ काढली अंगणी वरी मुखे चक्रवाळ. देवाने त्याची एक स्वतंत्र रांगोळी काढली. एक यायला लागली सज्जनाव गारणी घेऊन यायला लागली. आधी थोड्या होत्या घोड्या वाढल्यानंतर दुसरी आली धावली काय केली करणी पतीचे गाडी माझी विनी गाठ ही बांधली गाठबाई कोणाला सुके ना यशोदे काय केलं पतीची गाडी माझी दिली गाठ बांधून दिली. गाठ सुटाना सकाळी उठले पहाटे 4 वाजता मुहूर्त उठायची बाई उठली आणि उठल्याबरोबर याच्या दाढीला झटका लागला. आणि बाबा आताची माणसं काय मागचा गवळी होता तेव्हा मला मस्त हो या
आपण वापरे मस्त होऊ द्या मातही धांगडी मस्त म्हणजे माझी काय म्हणले माहिती सोडून राहिली दाढीला धक्का वाचला ते काय बघा हो बाय म्हणजे आता काय म्हणजे तुम्ही धरले म्हणजे माझी गेली मी पुढं धरले पाहिलं जी गेली वडली गेली आणि दाढी वडली गेली आणि भगवान असा होता इकडं गाठ मारून दिली तिकडं गोपाळाला सांगितलं सोंगली डायरेक्टली सोंग सकाळी दरवाजाला उघडा बाकीचे गेले म्हणजे उघडा दिवस उघालाय पाहिले सगळ्या जागा चेंज केल्या काळी पिठी बाजूला वेळी बाजूला अशी गाठ त्या विणीची गाठ मारली शास्त्रकार म्हणतात नैनम चंदन शस्त्राने नैनम दहती पावत नैनम कलेंच्यापो न शोषयती मारुत ती गाठ जाळण्याचा प्रयत्न केला बाबा गाठ जळली सोडण्याचा प्रयत्न केला ती गाठ सोडली आधी ते म्हणजे कापून पाहू ते कापून पाहलेलं बायाला गेली माणसाला दाढी प्रिय होती ते म्हणले हे बघ माझी दाढीची केस नाही कापला पाहिजे तिने माझी गेली नाही कापली पाहिजे 15-20 मिनिटं आमचं भांडणच घ्या आता आयुष्य चाललं आमचं भांडण तेच 15-20 मिनिटात काय भांडण चाललं शेवट ठरलंय म्हणजे ही काय आपली केली पण त्याच्या डोक्यात आलं बाबा आयुष्य येऊन गेलं काही म्हणजे डोक्यात त्याच्या डोक्यात आलं ते म्हणलं अरे कृष्णाला काही म्हणजे होती काय ते हा म्हणले होते म्हणजे काय म्हणले तुला बांधली ते बरोबर आहे म्हणजे तिनेच बांधलं चला आता निघालं ना वरडला चढला नाही का आता ते चालले कसे असं बाबा तिची वेणीची दाढी नाही का ती अति उंच होती पहिले वेणीला खूप लावायची लग्न बालपणी व्हायचे ते गवळी बारीक म्हातारी बाई होती पण सापतो अशी तिची दाढी हात वर करून चालायला लागायचं ती झपझप चालली घेऊ पळत चालायचं तिच्या मागे शेवटी हाक मारली आणि भगवान येशू त्याला म्हणले मला घेत म्हणले सगळं नाही का कारण गिरायच्यात माझं आहे म्हणजे घेतलं त्याला करो बाहेर आली पाहिलं ते म्हणले तिला म्हणता येईल मी बारी म्हणावं तर ते किती त्या बाळाने याच्या घरी काय गाठत पाहिजे नाही का पण ते म्हणजे देवा चुकलं म्हणजे आणि असं म्हणले तुला पाहिजे बाबाने माझी चूक झाली आणि भगवान परंपराची ब्रीद आहे भक्ताराची मायापाशी एकदा का शरण आला जो मद होई अनन्य शरण त्याची निवारी जन्म त्या शरणागतीसाठी भगवान म्हणतात की त्याला मारित त्याची शरण आली पाहिलं भगवान परमात्म्याने गाठीकडे बरं का भगवान परमात्म्याने गाठीकडे पाहिल्याबरोबर ती सगळी गाठ तिकडं गाठ कोणी मारली ती महाराज स्वतः हा देवाने मारली होती अरे त्या देवाचं सोडून द्या साध्या बाबांनी लग्न लावून गाठ जरी मारली तर कोर्टात 25-25 वर्ष भांडणं चालत गाठी सुटत विठाला शेवटी गाठ सुटली बरेच जणी फड्या सगळ्या सांगितला म्हणतात आमच्या घरात नाही का म्हातारा झोपलं होतं ताकाचा डेरा घेतला भरणा त्याने बघतो म्हातारा गेला असताना म्हणले आम्ही सगळ्या आल्या नाही का काही एक सूट बाळाची होती तिच्या पोटाला हात लावला म्हणजे काय करणे तिने म्हणजे ही नको नाही का ती पळून जायला लागला रात्री आला सगळे त्या ठिकाणी आभार वापरून घ्या ती स्त्री आली त्याने एक सांगितलं तर तू माझी सून बरोबर होती एक तर म्हणायला घे म्हणजे माझं डोळे चोळत आले भगवान परमात्मा सांगितलं कुणाला त्या गवळीला आला तर तिथं कुणाचं मुखाचं घेऊन पळत जातं हे बघा कीर्तनकाराने कृष्ण चरित्राचा तमाशा केला पण मुळातच भगवान परमात्मा 5 वर्षाची होती येऊ नका कोणाचं जरी असलं काय करतं महाराज उचलून घेतं मुंडी घेतं त्याला घरी ठेवतं सामर्थ्य सगळं होतं ना आपल्या बाबतीत कृष्ण कितीच होतं भगवान परमात्मा बालवाया केलेले आहे वर्षाचे माझे
एक म्हणले माझा भावरा ते देव गारणं घेतलं देव म्हणजे माझा भावरा घेतला त्याने लकुणी माझा भावरा आलं याचं नाव घेता तुम्ही 12 घरच्या 12 गे बऱ्याच खोडे केल्या एवढ्या खोडे केल्या शेवटी गौरवी वैतागल्या आणि यशोदेला म्हणले यशोदे गोकुळी राहावी दादावी यशोदी कृष्णाला सांगावी गोकुळी राहावी तुम्ही एक विचार कारण राजाचा होता जिथं थांबाव का भिजाव कृष्णा यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे शेवटी ते म्हणजे बाळा आतापर्यंत बरं होतं खेळ 12 वाजत होता आता 12 वाजत आली नाही का उद्या जाई राणा घेऊन सगळी घेऊन राहत तर राहत म्हणजे आपलं नाही मग सगळ्यांना म्हणजे अरे तुम्ही सारे गाया घेऊन त्या गोपाळ रानात या सगळे बोलिले राणा सगळे गायी घेऊन बोलिले आणि शेवट 12 वाजतामध्ये खेळ काढलेला हमामा चोर हमामा देवाची हमामा विट्टी दांडू लगोरी नाना परी खेळ मातेला सगळा खेळ खेळले आणि शेवटी गोपाळ म्हणजे यासोबत खेळायचंय तुका म्हणे आता बराच भगवान परमात्म्याच्या लीला सांगताना समुद्राची जी त्या ठिकाणी मेरू पर्वताची टेकणी केली आणि या पृथ्वीचा कागद जरी केला मही पत्र आली सिंधू तो समुद्र सुद्धा शैली आटून जाईल एवढा भगवान परमात्म्याचे चरित्र आहे आणि म्हणून आपले जो ठिकाणीसाठी त्या चरित्राचं वर्णन करावं सगळे गोपाळ भगवान परमात्म्याने एकत्र केले म्हणजे आपण काय करू आपण या सगळ्या काही गोळा करू चला वळू काही बैसू खाई बहु केली वनवन काही पीठ झाला कीड सगळ्याला म्हणजे अरे तुम्ही चिदोऱ्या आणा सगळ्यांनी चिदोऱ्या आणल्या भगवान म्हणले माझी आहे तैश्री पाहे नाही तरी घरादार
तुका म्हणे हरी मज नको झाडू घरी. कोण नाही म्हणले आमच्या घरी. आणि ज्याला घ्या ज्याला परमार्थ करायचा ना त्यांनी एवढं वाक्य करायचं माझं कोणी घरी नाही. माझे सहित नेलती कोणी नाही सज्जन ज्याला तुम्ही माझं माझं म्हणता ना. पुत्र बंधू कांता संपत्ती हे सगळे संपत्तीचे वाटेकरी. हे परमार्थाचे वाटेकरी नाही. तुम्ही 10 द्यायची जरी त्याची हे तुम्हाला देऊ देणार कारण सगळे संपत्तीचे वाटेकरी आहे. म्हणून त्यांनी तुकोबारा म्हणतात तुला म्हणे हरी नाही मला त्या ठिकाणी घरी जाणू नको. आमचं कोण नाही म्हणजे घरी. भगवान परमात्मा कोण नाही ना हा ना शिदोऱ्या सगळ्यांच्या शिदोऱ्या त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने एकत्र केल्या. असे गोपाळ बसवले समोरासमोर पंक्ती झाल्या. अमृत ज्यावेळेस मंथनातून निघालं महाराज राक्षसाच्या ताब्यात गेलं होतं. देव म्हणजे खात तुम्ही आधी पण दंड काय हाताला काम त्या बांधल्या अशा हात वाटायचे नाही हाताला काम त्या बांधल्या आणि गेलं अमृत देव राक्षसाकडे. राक्षस सगळे फिरले आता दोळा ना मारा खायला. ते म्हणले आता करा आता तुम्ही काय करा ते गोळा करून द्या. आता देवाच्या पंक्ती देव आता हुशार असतील यांनी पंक्ती आल्या समोरच समोर हात करून याने उचलायचं असं समोर ठेवा ठिकाणी उचलायचं याच्या तोंडात घालवायचं. एकमेकांची अशी भगवान परमात्म्याने पंक्ती बसवल्या सगळं सगळं त्या ठिकाणी सगळे गोपाळ त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने एकत्र केले. त्या वाळवंटामध्ये शिदोरे एकदम मोठ्या प्रेमाने भजन करा. जाडेश्वर तुका म्हणे वाळवंट 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 तुका म्हणे
भात वैकुंठी वैसे नाही गमन काही काल्याची कमिता देवमुखी सुखी होऊन घालू वरी वैकुंठी वैसे नाही गमन काही काल्याची तुका भजे बाळवंत वर्गे नीट होता वैकुंठी वैसे नाही गमन काही काल्याची झालेल्या बोलण्याच्या उन्हामध्ये त्याला आपण शिकलेला असेल तर वक्त्याची जो समजून मार्ग मला परत करा आणि बोल नसतात हा भंगच बोलायचा कीर्तना करायचं बरोबर 12 वाजले 10 किंवा कारण पूर्वीच्या आपली खूप नियम पाळतो होणार नियम पाळतो त्यामुळे आपलं ज्ञानी पूर्वी पावलं त्यांनी भजनं झालं की लोकांचं भजन झालं ज्ञानी भजन झालं 8 दिवसामध्ये आता बोलण्यामध्ये काही सेवेमध्ये जर काही त्रुटी आमच्याकडून राहिल्या असेल तर उदार असं कारणाने काय होतं कथा कीर्तन